नमस्कार, रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आणि आज आपण काय बनवणार आहोत। आत्ताचं वातावरण जे आहे ना, संध्याकाळचे 6 वाजलेले, अतिशय मस्त वातावरण झालेलं आहे, कारण की पाऊस पडतोय बाहेर आणि थंडगार असं छान वातावरण झाले। कारण गरमीमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये खूप गरमीमध्ये दिवस काढले, त्यामुळे थंडावा हवा होता आणि आता फायनली आता ह्या महिन्यामध्ये जुलैमध्ये जरा पाऊस पडलेला आहे। सो छान वातावरण झालेलं आहे, थंडगार पडलेलं आहे, मग काहीतरी गरम खायची इच्छा होते। तर आज आपण बनवणार आहोत पकोडा, वेगवेगळ्या प्रकारचे पकोडा। नेहमी बटाटा भजी किंवा काहीतरी कांदा भजी खाऊन कंटाळा येतो। सो आज काहीतरी नाविन्य असणार आहे आपल्या रेसिपीमध्ये। चला तर मग बघूया आपण कुठले कुठले पकोडे बनवतोय। सर्वात प्रथम आपल्याला बनवायचं आहे चटणी, पुदिन्याची चटणी। त्यासाठी मी घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर, जेवढी कोथिंबीर त्याच्या पावपट फक्त आपल्याला घ्यायचं आहे पुदिना। म्हणजे 1 वाटी जर कोथिंबीर असेल तर पाव वाटी आपल्याला घ्यायचं आहे पुदिना। लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि सैंधव मीठ। सैंधव मिठाच्या ऐवजी आपण साध्या मिठाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकतो। आता याच्यामध्ये जाणार आहे मिरची। किती तिखट हवंय तुम्हाला त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत। मी जवळजवळ 4 ते 5 मिरची याच्यामध्ये टाकते, कारण हे तिखट आहे। नंतर याच्यामध्ये जाणार आहे लिंब, अर्ध लिंब आपण याच्यामध्ये पिळणार आहोत। लिंब पिळून झाल्यानंतर आपण टाकायचं याच्यामध्ये बर्फाचे तुकडे। बर्फाच्या तुकड्याने काय होतं की चटणीला छान हिरवा रंग प्राप्त होतो आणि मग आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित असं बारीक करून मिक्सरमध्ये। सो छान अशी चटणी झालेली आहे आपली रेडी, मस्त हिरवा कलर आलेला आहे। आणि आता पुढची तयारी, आता आपल्याला करायचे सर्वात प्रथम पनीर पकोडा। आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे पकोडा बनवणार, 3 प्रकारचे पकोडा आपण बघणार आहोत। त्यातलं पहिल्यांदा मी पनीर पकोडा करायला घेतलेला आहे। कापून घ्यायचे आवडीने, आपल्याला ज्या प्रकारे आकार हवाय त्या प्रकारचा। आणि याला मॅरिनेट करण्यासाठी आपण वापरणार आहोत शेजवान चटणी, आणि जी आपण पुदिन्याची चटणी बनवली आहे ती याच्याने मी घेणार आहे याला मॅरिनेट करून। म्हणजे याला आपण असं थोडं थोडं करून स्प्रेड करायचं आहे, त्याच्यावरती लावायची आहे ही चटणी आणि एक 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। व्यवस्थित असं चोळून घ्यायचे। छान अशी उत्तम प्रकारचे आपले पकोडास तयार होतात आणि हॉटेलमध्ये याची कॉस्टिंग खूप असते, पण घरच्या घरी खूप स्वस्त आणि मस्त। याच्यामध्ये आपण वांगी सुद्धा कापून घेणार आहोत, त्याचे पकोडाच बनवणार आहोत आणि घेणार आहोत पालक पकोडा। तर हे मी आता कापून घेत नाहीये, हे मी असंच ठेवते। पनीर पकोडे झाल्यानंतर पालकला तर आपल्याला चिरायचं नाहीये, वांग मी पटकन चिरून मग भजी त्याची काढायला घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचे। त्यासाठी मी घेतले पहिल्यांदा बेसन 1 वाटी, याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडासा मसाला, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर टाकायची भरपूर। हे घ्यायचे असं व्यवस्थित मिक्स करून, आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एक सैलसर बॅटर आपलं तयार झालं पाहिजे। पाणी एकदम टाकू नका, हळूहळू आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून गुठळी होणार नाही। थोडं थोडं पाणी टाकायचं, कन्सिस्टन्सी त्याची आपल्याला ॲडजस्ट करायची आहे। हलवून घ्यायचं आणि गुठळी व्यवस्थित फोडवून घ्यायची। ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं भाकरीचं पीठ, जेणेकरून भजी थोडीशी कुरकुरीत मस्त व्हावी। आणि पावसाळ्यात म्हटलं की पकोडा भजी खायला काय मज्जा येते। बाहेरचं छान असं थंड वातावरण आणि गरमागरम भजी मस्त, आणि छान असं बॅटर झालेलं आहे आपलं रेडी। तर किती सैलसर हवं आहे ते सुद्धा बघा, हे अशा प्रकारे आपल्याला हवं आहे। सो रेडी झालेलं आहे आपलं हे। आणि आता आपण काढायचे आपल्याला जे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे त्याची आपण पहिल्यांदा भजी काढणार आहोत, पकोडा करणार आहोत। सो ते याच्यामध्ये आपण घ्यायचे डिप करून, हाताने करून घ्या, चमच्याने करून घ्या तरीही चालेल। हे अशा प्रकारे टाकायचं आणि मग तेलात सोडायचं। तेल व्यवस्थित मात्र तापलेलं हवं आणि मग याच्यामध्ये सोडायचे। सोडल्यानं पहिल्यांदा ते खाली बसेल आणि मग असं वरती येईल बघा, खाली बसेल एक थोड्या मिनिटासाठी, अगदी 2 ते 3 सेकंदासाठी, आणि मग वरती येतं। सो अशा प्रकारे आपण भजी सोडतोय, पकोडा म्हणा, भजी म्हणा, काहीही म्हणा। तर छान अशी भजी मीडियम फ्लेमवरती मी घेते फ्राय करून, आणि अशा वेगवेगळे आपण इतर सब्जीज वापरून सुद्धा पकोडाच बनवू शकतो। आणि हे व्यवस्थित घ्यायचे शिजवून, फास्ट गॅस करू नका, नाही तर नुसतं वरतून लाल लाल होईल आणि आतून मात्र व्यवस्थित पीठ शिजत नाही। सो हे व्यवस्थित झालेलं आहे शिजून, आणि हे काढूया आपण बाजूला। सो पनीर पकोडा झालेत रेडी। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावरती क्लिक करा। आता आपण घेतलेलं आहे त्याच बॅटरमध्ये पालकची जी पकोडाच काढायचे ते आपण काढतोय। हे अशा प्रकारे तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे,
आणि एका वेळेस 3 ते 4 म्हणजे एवढं मी तेल घेतले त्याच्यामुळे 3 ते 4च निघत आहेत, कारण पानं मोठी आहेत. तर ह्याला घ्यायचं आहे व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती फ्राय करून आणि मस्त झालेले हे पण पकोडाच रेडी. याला सुद्धा घेऊया आपण बाजूला काढून. आता एका साईडला हे फ्राय होईपर्यंत मी वांग्याचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत. आता जे बॅटर आपण ऑलरेडी बनवलेलं आहे बेसनचं, त्याच बेसनच्या बॅटरमध्ये हे वांग केलेलं आहे डीप आणि ते आपल्याला टाकायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित असं घ्यायचं आहे आपल्याला फ्राय करून. सो पटापट झटकेपट आपली 3 प्रकारचे पकोडा झालेत रेडी आणि खायला सुद्धा मस्त. अशाच प्रकारचे पकोडा जर तुम्ही हॉटेलमध्ये ऑर्डर केले तर ह्याचे कमीत कमी 200 ते 250 रुपये प्लेट असे असतेच असते. तर घरच्या घरी पटकन आणि काहीतरी नवीन, नेहमी कांदाभजी खाऊन सुद्धा नेहमी कंटाळा येतो. सो आपलं रेसिपी झालेली आहे मस्त रेडी. वांग्याची जी पकोडाज आहेत ते पण झालेत रेडी. हे शिजत आहेत तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कमेंट करायला विसरू नका. आपण करूया सर्व आता आणि छान असे सगळ्या प्रकारचे पकोडाज मी एका प्लेटमध्ये काढतीये आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघावी. छान पावसाळा आहे त्यामुळे मज्जा येईल तुम्हाला आणि छोटीशी पार्टी, किटी पार्टी सुद्धा तुमची होऊन जाईल. सो सगळे हे जे पकोडाज आहेत ते मी एकत्र ह्याच्यामध्ये टाकते आणि मस्त प्लेटिंग करून घेऊया. आणि हे कशासोबत खायचे तर आपण वेगवेगळ्या प्रकारे चटणी किंवा सॉस सुद्धा घेऊ शकतो. मी याच्यामध्ये काय बनवली आहे, पुदिना चटणी. आता मी ही बघा तोडून दाखवते तुम्हाला भजी पनीरची. बघा सुंदर, अतिशय सुंदर. तर ही टेस्ट सुद्धा एवढी खूप छान लागते. ही जी ठेवली आहे ही वांग्याची भजी आहे, ही पण सुंदर लागते. मुलांनाही फार आवडते आणि हे अशा प्रकारे बघा झालेलं आहे रेडी, गरम आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येणार आहे. तर आधी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हालाच जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.